सॉरी. तर कमिंग बॅक ये जो पार्ट था. हां. तर फक्त एवढं लक्षात ठेवा. आता ड्रॉप टू ड्रॉपलेट झालं. ड्रॉपलेट्स इंटू ड्रॉप कोणी सांगेल का? इथंच घेऊया कम्पॅरिझनमध्ये. हां, ड्रॉपलेट्स टू ड्रॉप सांगा चला पटकन. तुम्ही म्हणताल सर तुम्ही का बरं याच्यात वेळ घालवताय? तर बच्चा पार्टी हाच तर वेळ मी सेव्ह करतोय, कारण प्रत्येक वेळेस आता मी डिराईव्ह करत बसणार नाही. डायरेक्ट इथून फॉर्म्युला उचलणार आणि तुम्हाला त्याचं न्यूमेरिकल कसं आलं ते सॉल्व्ह करणार. हां सांगा. चेंज इन सरफेस एरिया सांगा. आता ड्रॉपलेट्स हे इनिशियली होते. हे ड्रॉपलेट जे असतात ते इनिशियल एरिया त्यांचा, याचा फायनल एरिया. आणि चेंज हमेशा काय असतो? फायनल मायनस इनिशियल. मग फायनलसाठी कोण आहे? ड्रॉप. मग हां, कॉमन काय निघतो? 4 पाय. फायनल कोण आहे? ड्रॉप. ड्रॉपची रेडियस काय असते? कॅपिटल आर स्क्वेअर. आणि ए आय ड्रॉपलेटची काय असते? स्मॉल एन आर स्क्वेअर. बराबर. सभी को समझ में आया? तो देखो ये और ये दोनों का मैं कंपैरिजन कर रहा हूँ. ओके, नेक्स्ट स्टेप. सरफेस एनर्जी डेल्टा ईचा फॉर्म्युला. आता फक्त याला कितीने मल्टिप्लाय करायचं या 4 पायला? जर हे बघा इथं चेंज इन एरिया होता, इथं काय आता चेंज इन सरफेस एनर्जी. 4 पायला कितीने मल्टिप्लाय करायचं? फक्त एस टी. एस टी स्टँड फॉर कोण? महामंडळ दिसते ना? सरफेस टेन्शन. यस, व्हेरी गुड. सरफेस टेन्शन आहे बच्चा पाटीलो. तो तेवढं याद ठेवायचं, सरफेस टेन्शन आहे. आणि मग इन ब्रॅकेट काय राहिलं मग आता माझ्याकडे? आर स्क्वेअर मायनस एन स्मॉल आर स्क्वेअर. बाकीचं आपण डिराईव्ह करू. आणि जर ह्याच्यात पण जर तुमचं सोप सोल्युशन असेल तर डेल्टा इज काय लिहायचा? 4 पाय ट्वाईस. याला सरफेस टेन्शन हमेशा दुप्पट घेतात. मग लगेच आपण आता त्याचा न्यूमेरिकल एक सॉल्व करू. सो यू विल गेट बेटर आयडिया. बच्चा पार्टी ये इसका स्क्रीनशॉट ले लो. तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा वाटल्यास, किंवा तुम्ही जर लिहिलं नसेल किंवा लिहिण्यासाठी कंटाळा येत असेल तर फिजिक्सच्या लेक्चरला शक्यतो तुम्ही नोटबुक घेऊनच बसायचा. नोटबुक घेऊन. का बरं? कारण रफ कॅल्क्युलेशन का होईना तुम्हाला करावे लागतात आणि ते गरजेचे आहेत. ठीक आहे. या ओके. सो या तक चीज़ें क्लिअर. फिर हां, भांड, कावळे, उरमुडे, येवले, उदावन. कालचे फॉर्म्युले आठवतात सर्वांना? पटारे, बोक्से, गिरवले, दगडे, शेक, मस्के, देन गर्दे, गुंजा, मुठे, शिंदे, आदिती शेलार, देन गीते, दांगड, वाघमारे, दिंडे, मुठे, साक्षी मुठे, साबळे, देन तन्वी तोरडमल, सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर, तनुजा मोरे, मुठे, देन वैष्णवी पेरे, वर्षा घुले, देन अनुष्का दोंदे, व्यंकटेश पवार. लॉजिक समजलं सर्वांना? हां. बरं, मग आता लगेच न्यूमेरिकलकडे येऊयात. न्यूमेरिकल काय आहे? तर बच्चा पार्टी ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी काय करा? पेज नंबर हा 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 पेज नंबर तुम्ही या लोकांनी क्वेश्चन पेज नंबर 80 वर या आणि क्वेश्चन नंबर. यस, पेज नंबर 80 पे आ जाओ. और जो क्वेश्चन नंबर है वो है 9 नंबर का, जो कि अपन ने किया मेरे ख्याल से कल. नहीं, 9 नंबर का नहीं किया, 10 केला आहे आपण. 9 नंबरचा. चला सर्वांनी पटकन काय दिलंय सांगा. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये दिलंय ए ड्रॉप ऑफ रेडियस. एक सिंगल ड्रॉप आहे, त्याची रेडियस दिली आहे त्यांनी. ए ड्रॉप ऑफ रेडियस. बघा मला असं दिसतंय एक ड्रॉप आहे, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि त्याची रेडियस दिली आहे त्यांनी 4 सेंटीमीटर. एक सिंगल ड्रॉप ऑफ रेडियस इज ब्रोकन इंटू 125 स्मॉल ड्रॉपलेट्स. एक सिंगल ड्रॉपचं कन्वर्जन कशात झालंय म्हणे? किती ड्रॉपलेट्समध्ये? 125 ड्रॉपलेट्स, स्मॉल ड्रॉपलेट्स. 125 स्मॉल ड्रॉपलेट. मायक्रोफोन म्यूट करा रे. कोण आहे? तोरडमल. काय मायक्रोफोन तुमचा ओपन असतो बरं का, आणि आवाज नाही आला पाहिजे तिकडचा. बर, किती ड्रॉपलेट्स आहेत? तर 125 ड्रॉपलेट्स. म्हणजे ब्रेक केलं तुम्ही, ब्रेकिंग केलं. ब्रेक जर केलं तर एनर्जी काय होते बच्चा पार्टी? ॲब्सॉर्ब की रिलीज? आठवते का? एनर्जी काय होते? ॲब्सॉर्ब की रिलीज? एनर्जी गेट्स ॲब्सॉर्ब. मग कुणाकडनं? तर एन्व्हायरमेंटकडनं. हे MCQ मध्ये विचारले जाणारे प्रश्न, कारण 4 पैकी 2 ऑप्शन तुमचे सेम असतात आणि तिथं फक्त शब्द टाकून देतात, एनर्जी ॲब्सॉर्ब, एनर्जी रिलीज. सो कधी पण लक्षात ठेवा, ड्रॉपचं कन्वर्जन ज्यावेळेस ड्रॉपलेट्समध्ये होतं, एनर्जी काय होते? ॲब्सॉर्ब. आणि हे लिहायचं, त्यांनी नाही विचारलं तरी लिहायचं. आपली मसल मेमरी डेव्हलप करून टाकायची. ओके. हां,
आणि आता सरफेस एरिया काय होतो, ह्या ड्रॉपलेटचा सरफेस एरिया इथं काय होतो, हे जे सगळे ड्रॉपलेट्स आहेत ना यांचा सरफेस एरिया वाढतो. ठीक आहे, सरफेस एरिया इन्क्रीजेस. तुम्ही म्हणताल असं का होतं बरं, तर बच्चा पार्टी जी एनर्जी वाया जाते ना ती बाइंडिंग एनर्जी म्हणून कन्वर्ट होते. पुढे जाऊन कन्सेप्ट आहे आपल्याला, आपण ॲटम्स मॉलिक्युल्स आणि न्यूक्लियर नावाचा चॅप्टर शिकणार आहे, तिथं मी या गोष्टी समजून सांगेल की सरफेस एरिया का इंक्रीज होतो, एनर्जी का ॲब्सॉर्ब होती, एनर्जी मास रिलेशन आहे, आइन्स्टाईन बाबा का अपना इक्वेशन आहे. ठीक आहे, आत्ता ते डोक्यावरून जाईल. सो फक्त लक्षात ठेवा, सिंगल ड्रॉप टू ड्रॉपलेट्स तर एनर्जी ॲब्सॉर्ब, सरफेस एरिया हे जे ड्रॉपलेट्स आहे यांचं म्हणजे आधीच्या सरफेस एरियाच्या तुलनेत नंतरचा सरफेस एरिया वाढतो. किंवा जर तसं लॉजिक लक्षात नसेल राहत ना, तर हे बघा, ए इनिशियल आहे, ए फायनल आहे. ए इनिशियलमध्ये एकच ड्रॉप आहे लाईक 4πr², आणि ए फायनलमध्ये n टाइम्स 4πr² आहे. तो n टाइम्स आहे म्हटल्यानंतर असं लक्षात ठेवायचं, अरे हे n टाइम्स आहे म्हटल्यानंतर वाढतंय, काहीतरी वाढतंय. तर कोण वाढतं, सरफेस एरिया वाढतो, असं लक्षात ठेवायचं. बरं, रेडियस ऑफ सिंगल ड्रॉप 4 सेंटीमीटर, तो इसको लिखा 4 × 10⁻⁻² मीटर. इसके सामने कमेंट लिखा रेडियस ऑफ बिग ड्रॉप. हमेशा याद रखने का, बिग ड्रॉप का रेडियस का सिंबल यूज़ करने का कैपिटल R. ओके, हाँ. उसके बाद नेक्स्ट है कैलकुलेट द वर्क डन इफ द सरफेस टेंशन ऑफ द वॉटर. टी ची व्हॅल्यू दिली आहे 75 × 10⁻³ न्यूटन पर मीटर. लक्षात घ्या बच्चा पार्टी, लॉजिक खूप सोपं आहे, कसं सोडवायचं आहे बघा आता. तर सरफेस टेंशन दिलं आहे म्हणजे एस टीची व्हॅल्यू दिली आहे मला, आणि एकच मिनिट, साइज थोड़ा सा बड़ा था. हाँ, सरफेस टेंशन का वैल्यू दिया है 75. ओय 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 ओय, ऑन झालंय, टर्न ऑन झालंय. थांबा, आता मीटिंग पण ऑन करतो. मे बी मीटिंग पण रिजॉईन होईल. रिजॉईन यस, जस्ट अ मिनिट. हा, हा बच्चा पार्टी स्क्रीन हा बच्चा पार्टी स्क्रीन दिसते आता सर्वांना. इज माय स्क्रीन विजिबल? हां, ओके, कमिंग बॅक. सो यस, आपलं जे इंटरप्शन आलं होतं, टेक्निकल ग्लिच, या पॉवर सप्लायच बंद झाला होता. तर कमिंग बॅक, सरफेस टेन्शन दिलं आहे, त्याची व्हॅल्यू दिली आहे, बिग ड्रॉपची रेडियस दिली आहे, आपल्याला सांगितलं आहे फाइंड आउट करायला काय, वर्क डन. मग बच्चा पार्टी काल सांगितलं होतं तुम्हाला, वर्क डनला दुसरा शब्द काय वापरतात, चेंज इन सरफेस एनर्जी, डेल्टा ई काढायचा असतो. चेंज इन सरफेस एनर्जी दॅट इज डेल्टा ई यू हॅव टू फाइंड आउट बच्चा पार्टी. वर्क डन म्हटलं की शब्द लक्षात ठेवायचा, चेंज इन सरफेस एनर्जी. मग मला सांगा कुठली केस आहे आपली, ड्रॉप टू, यस बोलो, ड्रॉप टू ड्रॉपलेट्स. मग चेंज इन सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आठवत आहे कुणाला, 4π. पहिल्यांदा पाहायचं लिक्विड कुठलं आहे,
लिक्विड कुठलं आहे? लिक्विड जर सोप सोल्युशन दिलं नाही तर इट्स ओके, वॉटर आहे. त्यांनी लिक्विड सोल्युशन जे लिहिलेलं आहे ते वॉटर लिहिलेलं आहे बच्चा पार्टी लोक. मी तर लिहिलं 4 पाय, हां 4 पाय, फॉर्म्युला बोलो ST, हां इन ब्रॅकेट ड्रॉप टू ड्रॉपलेट्स. आठवत आहे का? ड्रॉप म्हणजे याला इनिशियल एरिया मानायचं, याला फायनल एरिया मानायचं आहे. आठवतं आता? ड्रॉपलेट म्हणजे एन असतात आणि चेंज इन एरिया. आपण इथं फॉर्म्युला घेताना काय घेतो? चेंज इन एरिया, बरोबर. मग चेंज इन एरियामध्ये आता ड्रॉपलेटची रेडियस काय घेतो? NR² आणि ड्रॉपची काय घेतो? R². कॅपिटल एन. आठवला फॉर्म्युला? लॉजिक समजते का? एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवा चला पटकन. हाँ यस बच्चा पार्टी. सो नाउ 4 पाई सरफेस टेंशन का वैल्यू कितना है? सरफेस टेंशन का वैल्यू 75 into 10 10 to raised the to power -3. -3. ओके नाव साक्षी मला सांग, हे बघ यांनी आपल्याला कॅपिटल आर दिलाय आणि इथं तर फॉर्म्युलामध्ये स्मॉल आर आहे. कॅन आय रिप्लेस दिस स्मॉल आर? कैसे रिप्लेस करूंगा? Yes. हाँ तो कल रिलेशन दिया है, कल 3 रिलेशन शिकवलेत किंवा इथं रिलेशन लिहून दिलेले आहेत मी. यातला मी ह्या स्मॉल R² रिप्लेस करतो. हे बघा स्मॉल R² कॅन बी रिटन ॲज R² अपॉन n⁻² 2/3. बच्चा पार्टी बराबर की नाही? मग आपण इथं लिहितो 4 पाय ST इन ब्रैकेट n इंटू स्मॉल R² को रिप्लेस किया कैपिटल R² अपॉन बोलो कितना? n⁻² 2/3 माइनस R². देखो मैंने स्मॉल R² को रिप्लेस किया बिकॉज आई नो द रिलेशन R² इज इक्वल टू n⁻² 2/3 स्मॉल R². और मैंने इस टर्म में से ये स्मॉल r को रिप्लेस किया. क्यों? बिकॉज स्मॉल r दिया नहीं था मेरे को, कैपिटल R दिया था. तो आई वॉन्ट टू मॉडिफाई माई इक्वेशन इन टर्म्स ऑफ कैपिटल R². दैट्स इट. समझ में आई बात? तो यहाँ से बोलो मुझे ये टर्म में से, यहाँ से देखो R² कॉमन निकलेगा तो इक्वेशन बोला 4 पाई R² इंटू ST इन ब्रैकेट कौन बचा? n, ये ऊपर बचा, ये नीचे का n⁻² 2/3 ऊपर आया तो ये बना n⁻³ -2/3 माइनस R² नहीं, R² को कॉमन निकाला तो यहाँ पे बचा सिर्फ 1. कितने लोगों को ये स्टेप समझ में आया? देखो ये R² अपन ने यहाँ का R², यहाँ का R² कॉमन निकाला यहाँ पे, और ये बचा था n. ये देखो n⁻1 मल्टीप्लाइड बाय n⁻³ -2/3, नीचे का n ऊपर आ गया और -1. तो बच्चा पार्टी लॉज ऑफ इंडाइसेस a⁻m a⁻−n कैसे लिखते रे भाई? दोनों का बेस सेम है तो उनके पावर का क्या होता? यहाँ पे सब्ट्रैक्शन होगा. m -n है तो मेरे केस में है n⁻1 इंटू n⁻³ -2/3. क्या लिखूंगा? n⁻1 -2/3 and which can be written as? Which can be 1/3. Yes, 4 πr² into surface tension in bracket n⁻1/3 -1. थोड़ा सा दिक्कत हो रहा है मेरा मॉडिफाई करने के लिए फॉर्म्युला, बट इट्स ओके. बेसिक फॉर्म्युला मी कधी पण मॉडिफाय करू शकतो आणि हे प्रॅक्टिसने तर स्पीड पण वाढेल. मग बच्चा पार्टी आपल्या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला कॅपिटल R माहिती आहे बघा. 4 पायची व्हॅल्यू किती? 3.14. कैपिटल R ची वैल्यू किती दिली आहे? किती सेंटीमीटर है? 4 सेंटीमीटर. उसको कन्वर्ट कर लो 4 इंटू 10 टू द पावर -2 बराबर. उसका क्या स्क्वेअर लेना भूलने का नहीं. इंटू सरफेस टेन्शनची व्हॅल्यू, आता पुढची व्हॅल्यू 75 इंटू 10 टू द पावर -3 इन ब्रॅकेट n का वैल्यू कितना था? 125 ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट केलंय, त्याचा क्यूब रूट -1. तो बच्चा पार्टी एक एक सॉल्व करून घ्या. 4 इंटू 3.14 12.56 इंटू 4चा स्क्वेअर करून घ्या आधी 16, 10 टू द पावर -2चा स्क्वेअर करून घ्या -4, 75 इंटू 10 टू द पावर -3 इंटू 125चा क्यूब रूट बनला 5 -1. एम आई करेक्ट बच्चा पार्टी? तो यहाँ पे देखो क्या करने का, अभी लॉजिक देखो. मैं क्या करूँगा, लाइक आधी इंटीजर वाले टर्म सगळे एकत्र आणतो. इंटीजर हे 12.56, 16, 75 आणि इकडे 5 वजा 1 किती बनला? 4.
So I can write 12.56 into 16 into 75 into 4. 10 चे पावर सगळे एका बाजूला, 10 च्या पावरला राउंड करतो असं आहे बघा राउंड. 10 चे पावर एका बाजूला घ्यायचे. 10 टू द पावर कितना बनेगा -7. बच्चा पार्टी 75 गुणिले 4 300 का बरोबर. सो 12.56 इंटू बघा 16ला जसे तसं लिहितो 75 गुणिले 4 300 इंटू 10 टू द पावर -7. 300 कॅन बी रिटन ॲज 10च्या पावरमध्ये लिहायचं. मेक द टर्म्स ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. कॅल्क्युलेशन छोटे करायचे. छोटे कसे हे बघा याला पण असं लिहितो 1.256. मिनिंग चेंज झाला का नाही, पण 10 टू द पावर +1. 16ला लिहिला 1.6 इंटू 10 टू द पावर +1. 300ला लिहिला 3 इंटू 10 टू द पावर +2 आणि याला लिहिला 10 टू द पावर -7. बच्चा पार्टी आता मल्टिप्लिकेशन कोणाकोणीची राहिली सांगा. 1.256 इंटू 1.6 इंटू 3 सगळे 10च्या पावरमध्ये आले. 10च्या पावर सांगा आता. हा 1, हा 2, 1, हा 2 आणि हा -7 किती राहिले सांगा. 10ची पावर 1 + 1 2 2 + 2 4 4 -7 -3. आणि आता याला तुम्ही राऊंड ऑफही करू शकता. लाईक 1.2 आहे ना, याला राऊंड ऑफ करून टाकला 1.3 झाला. बघा किती छोटे करून टाकले मी कॅल्क्युलेशन 2 डिजिटमध्ये डायरेक्ट. 1.3 इंटू 1.6 इंटू 3 इंटू 10 टू द पावर -3. आता काय अडचण आहे मला सांगा कॅल्क्युलेशन करायला. एवढे मोठे व्हॅल्यू ज्या होत्या ना मी सगळ्या 10च्या पावरमध्ये आणल्या. आणि हे स्किल तुम्हाला शिकायचं आहे. हे स्किल जर शिकायचं असेल तर माझ्या पद्धती वापरायच्या. मी ज्या पद्धतीने करतो ना गोष्टी त्या आत्मसात करायच्या. आवडतील का काय वाटतंय तुम्हाला. कॅल्क्युलेशन सोपे केले मी की अवघड केले. भांड, कावळे, जाधव, उरमुडे, अंजली शिंदे, येवले, उदावन, पटारे, बोक्से, गिरवले, दगडे, शेख, मस्के, गर्दे, गुंजा, मुठे, गाडेकर, आदिती शेलार, गीते, दांगट, वाघमारे, दिंडे, मुठे, साबळे, तोरडमल, लबडे, मोरे, मुठे, पेरे, वर्षा गुले, दोंदे, पवार. बोला पटकन. सिंपल झाले की अवघड झाले कॅल्क्युलेशन. हां मग चला मल्टिप्लिकेशन करा. आणि एनर्जी आहे, चेंज इन एनर्जी आहे. चेंज इन एनर्जी म्हणजे युनिट याचं जूल बाबा येणार. झाले आपले कॅल्क्युलेशन. मग 6.24 into 10 raised to -3 joule. 6. 24. किती 24 24 इंटू 10 टू द पावर -3. आणि -3 हां बच्चा पार्टी joule. जूल बरोबर. बच्चा पार्टी तुम्ही जर आपलं आणि त्यांचा आन्सर पाहताल तर त्यांचा आन्सर आले 6.03 इंटू 10 टू द पावर -3. माझ्या आणि त्यांच्या आन्सरमध्ये जर तुम्ही डिफरन्स घेतला तर हे बघा मी फक्त ह्या टर्म घेतो. 10चे पावर तर सारखे आले. डिफरन्स जर घेतला तर 4तनं 3 गेला किती 1 आणि 2तनं 0 गेला 2. कितीचा डिफरन्स आला 0.21. सो हार्डली 0.21 बच्चा पार्टी. पण मी कॅल्क्युलेशन एवढे फास्ट झाले माझे की मला ते तुम्ही जी अशी वही भरवतात ना डायरेक्ट सर 12.56 गुणिले 16 आणि मग ते 4-5 डिजिट लिहून टाकायचे इथं. तेच ॲडिशन करीत बसायचं आणि मग त्याला 300ने मल्टिप्लाय, मग 16ने, मग 75ने, मग 4ने. बाद झाला इथंच अंधार होऊन जातो. ठीक आहे. कितीचा फरक पडला तो बच्चा पार्टी. तुमचा मेन डिजिट बरोबर आला पाहिजे, तुमचा 10चा पावर बरोबर आला पाहिजे. हे जर झालं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आणि हे बघा एखादा व्यक्ती असंही करू शकतो. हा 3.14 आहे ना पायची व्हॅल्यू 3.142 घेईल तेव्हासुद्धा आन्सर वेगळं येऊ शकतं. सो त्याच्यामुळे फिजिक्समध्ये व्हॅरिएशन्स आर अलाउड. पण व्हॅरिएशन म्हणजे डायरेक्ट 6ची 10 आली व्हॅल्यू नॉट अलाउड. ठीक आहे. तुमच्या मनाप्रमाणे नाही चालणार गोष्टी. ठीक आहे या ओके बच्चा पार्टी. सो डेल्टा ई आला कसा काढलाय समजलं सर्वांना. लॉजिक समजलंय सर्वांना. ओके ओके. सो आता दुसऱ्या टाईपचं एक न्यूमेरिकल घेतो. ठीक आहे. सो तुम्हाला आयडिया चांगली कळेल आणखी एक. ठीक आहे. तर तिथंच आहे पेज नंबर 80वरच आहे. क्वेश्चन नंबर 5. तिकडचं पेज संपलं होतं का पण मला माहीत नाही. ओके ऑलमोस्ट डन. तो सिम्पल कॅल्क्युलेशन क्वेश्चन नंबर 5 बघा आता बच्चा पार्टी. ठीक आहे. कारण ते सोप बबल सोल्युशन मला शिकवायचं होतं. सेम पेज नंबर 80. दोज हू आर न्यू टू द सेशन फॉर देम.
Calculate the work done in increasing the radius of a soap bubble from 2 centimeter to 8 centimeter. एक सोप सोल्युशन दिलंय किंवा सोप बबल्स आहेत. सोप बबल म्हणजे पाण्याचे ते निर्माचं पाणी करून बुडबुड्या उडवल्यात का तुम्ही लोकांनी? किती लोकांनी याच्या बुडबुड्या उडवल्यात? ठीक आहे. ते म्हणतायत आता सपोज ह्या बुडबुड्याची ह्या बबलची रेडियस होती 2 सेंटीमीटर आणि ती 2 सेंटीमीटरची रेडियस त्यांना वाढवायची. किती वाढवायची आहे म्हणे? पहिल्यांदा होती 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्यांदा होणार आहे 8 सेंटीमीटर. म्हणजे इनिशियली होती त्या बुडबुड्याची रेडियस 2 सेंटीमीटर, तिला फायनली किती करायची? त्याला हवा फुगवून 8 सेंटीमीटर. बच्चा पार्टी जर हे समजत नसेल ना तर फुगा आठवा. फुगा इनिशियली फुग्यामध्ये हवा फुगताना इनिशियली सपोज त्याची रेडियस काहीतरी आहे, म्हणजे ऑलरेडी फुगा फुगलेला आहे छोटासा, नाही का? ठीक आहे. आपण नाही का दम खाऊन फुगा फुगवतो, ऑलरेडी फुगलेला आहे पण त्याला आणखी फुगवायचा म्हटल्यानंतर काय त्याची रेडियस वाढली. हाँ ठीक है, लॉजिक समझ में आया? तो इनिशियल एरिया बोलो मेरे को क्या होगा? इनिशियल एरिया ए है, क्या लोगे आप? आता सो बबल है, बबल्स आर स्पेरिकल इन शेप. बोलो इनिशियल एरिया क्या लोगे रे बच्चा पार्टी? 4 पाय पहिल्याची ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि फायनल एरिया काय घेताल? आता एकच आहे, सिंगल बबल आहे. हां, फायनल एरिया क्या लोगे? 4 पाय R2 स्क्वेअर. आणि चेंज इन एरिया काय लिहिताल मग? डेल्टा ए काय लिहिताल? फाइनल एरिया माइनस इनिशियल एरिया. फाइनल एरिया कितना है? 4 पाई R2 स्क्वायर आणि इनिशियल एरिया 4 पाई R1 स्क्वायर. दोनों में से कौन कॉमन निकला? 4 पाई कॉमन निकला सर. 4 pi. हाँ, R2 स्क्वायर माइनस R1 स्क्वायर. सो ये हो गया मेरे लिए डेल्टा ए. बर, पण आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला? काय लिहिलंय रे? हां, द सरफेस टेंशन ऑफ सोप सोल्यूशन. सरफेस टेंशन भी दिया है सोप सोल्यूशन का, रेडियस दिया, सरफेस टेंशन दिया सोप सोल्यूशन का. यहाँ पे टॉप पे लिखता हूँ, सरफेस टेंशन इज 30 इंटू 10 टू द पावर -3 न्यूटन पर मीटर. 30 इंटू 10 टू द पावर -3 न्यूटन पर मीटर. और आपसे पूछा गया है वर्क डन क्या होगा? बच्चा पार्टी वर्क डन का फॉर्मूला बोलो अपन को. वर्क डन का फॉर्मूला बोलो, चलो जल्दी. वर्क डन का फॉर्मूला क्या होता है रे भाई? हे बघा, पहिल्याची रेडियस दिली आहे 2 सेंटीमीटर. ह्याच बबलला त्यांना ब्लो करून किती मोठा करायचा आहे? त्याची रेडियस किती झाली पाहिजे? 8 सेंटीमीटर झाली पाहिजे. मग ते म्हणतात वर्क डन काय असेल ह्या प्रोसेसमध्ये? तर वर्क डनचा जो फॉर्म्युला असतो मगाशी सांगितला, वर्क डन इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो वर्क डन इज नथिंग बट, बोलो, वर्क डन इज नथिंग बट चेंज इन सरफेस एनर्जी. आणि सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला सांगा, बोलो चलो जल्दी. 4 पाय. हां, आता सोप सोल्यूशन आहे, सरफेस टेंशन काय घ्यायचं? Twice. हाँ, ट्वाइस ऑफ द गिवन वैल्यू. सो 4 पाई ट्वाइस ऑफ ST. हाँ, आगे बोलो. क्या लिखूंगा फिर मैं अभी? चेंज इन एरिया क्या लिखोगे? या फिर हे बघा, सिंपल सांगतो परत एकदा. तर वर्क डन म्हणजेच काय असतं? तर वर्क डन म्हणजे असतं तुमचा सरफेस टेंशन मल्टीप्लाइड बाय चेंज इन एरिया. पण सरफेस टेंशन ट्वाइस घेतात का बरं? इन केस ऑफ सोप सोल्यूशन. यहाँ पे लिखता हूँ मैं सोप सोल्यूशन किंवा सोप बबल. ठीक आहे, त्यांच्यासाठी हमेशा सरफेस टेंशनची व्हॅल्यू दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा डबल घेऊन टाकायची. ट्वाइस ऑफ ST. ट्वाइस ऑफ ST मल्टीप्लाइड बाय चेंज इन एरिया. चेंज इन एरिया ऊपर लिखा है, बोलो क्या है चेंज इन एरिया? 4 पाई हाँ R2 स्क्वायर माइनस R1 स्क्वायर. तो 4 पाई इंटू 2 कितना बना? 8 पाई इंटू T इंटू क्या? नहीं 8 पाई क्या? 8 पाई इंटू ST लिखना था, T लिख दिया. हाँ, 8 पाई इंटू सरफेस टेंशन का ST. ठीक है, और R2 स्क्वायर माइनस R1 स्क्वायर. डू वी हैव ऑल दिस वैल्यूज विथ अस? देखो, सरफेस टेंशन का वैल्यू दिया है सर, R2 का वैल्यू, रेडियस ऑफ सेकेंड दिया है 8 सेंटीमीटर, फर्स्ट का भी दिया है, बराबर? ठीक है, तो वर्क डन निकाल सकते फिर अपन, बोलो. देयरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू, हाँ, 8 इंटू पाई का वैल्यू 3.14, सरफेस टेंशन का वैल्यू 30 इंटू 10 टू द पावर -3 मल्टीप्लाइड बाय रेडियस कितना है R2? रेडियस R2 बोलो कितना है? 8 सेंटीमीटर है, उसका स्क्वायर लेना भूलना नहीं और उसको कन्वर्ट करो, लाइक 8 इंटू 10 टू द पावर -2
मीटरमध्ये कन्वर्ट केलं त्याचा स्क्वेअर मायनस R1 किती 2 इंटू 10 टू द पॉवर -2 त्याचा स्क्वेअर. सो लागा कामाला आता मगाशी केल्याप्रमाणे 8 गुणिले 3.14 करून घ्या. विल दॅट बी फाईन? हां सांगा. हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लाय इट विथ 30 करण्यापेक्षा 3 करायचा. करणार केवढं मल्टिप्लिकेशन 8 इंटू 3.14 इंटू 3 30ला लिहिलं 10 टू द पॉवर +1 आधीचा -3 आणि वरच्या पार्टी इथं 8चा स्क्वेअर झाला 64 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू 2 बनला -4 मायनस ऑफ 2चा स्क्वेअर झाला 4 इंटू 10 टू द पॉवर -2चा 2 झाला -4. दोनों में से कॉमन कौन निकला 10 टू द पावर -4. अंदर कौन बचा 64 -4. लॉजिक समजतंय? बर नसेल समजत तर हे बघा 8 गुणिले मी काय करतो आता 3.14 हे छोटे नंबर आधी घेतो वाटल्यास. हाँ 14 त्रिक 42 आणि 9 9.42 ये बनेगा 9.42 इंटू हा +1 -3 काय झाला +2 सॉरी -2 इंटू 64 -4 इंटू 10 टू द पावर -4 कॉमन निकालेला 64 -4 क्या लिखा जाएगा 8 इंटू 9.42 इंटू 10 टू द पावर -2 64 -4 is 60 can be written as 6 इंटू 10 टू द पावर 1. अरे कळली का स्टेप समजली का 10 टू द पावर -4 10 चे पावर सगळे एका बाजूला इंटीजर सगळे एका बाजूला चालेल. हां सांगा 8 6 कितना 48 इंटू 9.42 इंटू 10 टू द पावर -2 +1 -4 कितना बन गया -6 +1 -5. आणि आता हे परत एकदा 4 यू कॅन मेक इट लाईक 4.8. दिस कॅन बी राउंड ऑफ टू 9.4 कारण 2 इज नॉट ग्रेटर दॅन 4. सो डिजिट्स छोटे करायचे. हां डिजिट छोटे करायचे. यालाही 4.8 करा हवं तर मग 4.8 कॅन बी रिटन ॲज 10 टू द पावर +1 9.4 इंटू 10 टू द पावर -4. लॉजिक समझते है +1 -4 कितना बचेगा and 4.8 into 9.4 into 10 to the power -4. So this is change in energy किंवा त्यालाच आपण वर्क डन म्हणतो. वर्क डन इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आंसर जूल में आ जाएगा. अंडरस्टूड? यहाँ तक चीज़ें क्लियर? बोलो चलो जल्दी. सर्वांचं लक्ष आहे ना मी जे शिकवतोय ते? हां सिंपल कॅल्क्युलेशन भांड कावळे उरमुडे अंजली शिंदे यवले उदावन पटारे बोक्से गिरवले दगडे मस्के गर्दे गुंजाळ मुठे गाडेकर गीते दांगट वाघमारे दिंडे मुठे साबळे तोरडमल लबडे सांगा पटकन चला सुपेकर. हां ओके मग फायनल आंसर कुणी काढलंय का? युनिट किस में आएगा? जूल में. सो प्लीज जूल मध्ये हां प्लीज 45.12 किती 45.12 45.12 इंटू 10⁻⁻4. ओके 45.12 इंटू 10 टू द पावर -4. व्हेरी गुड अथर्व. मग हे झालं तुझं वर्क डन बरोबर. आता तुम्ही जर माझी व्हॅल्यू आणि पुस्तकवाल्यांची व्हॅल्यू पाहताल तर पुस्तकवाल्यांची व्हॅल्यू आली आहे 45.2 गुणिले 10 टू द पावर -4 आणि आपली आली 45.12. कितीचा फरक पडला काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जर सबट्रॅक्शन केलं म्हणजे हे पण 10चं पावर -4 आलं तर सबट्रॅक्शन जर तुम्ही करता 0.08 हां म्हणजे दोन गेला सपोज किंवा 0.08 करेक्ट 20मधनं 12 गेले 0.08 हार्डली 0.08 आणि इंटू 10 टू द पावर -4 आहे म्हणजे तर एकदम नगण्य आहे म्हणजे डायरेक्ट निग्लिजिबली स्मॉल आहे. सोबतच्या पार्टी एवढ्यासाठी मग एवढं ताण घ्यायचा का? मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायचे का? तर माझा आन्सर आहे नाही. तुम्ही जर कॅल्क्युलेशन माझ्या पद्धतीने केले ना 10च्या पावरमध्ये सो त्याच्यापेक्षा सुख कुठलं नाही. फायनल जर तुम्हाला फक्त कुणी म्हटलं आहे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आणि 4.8 इंटू 9.4 करायचं तुम्ही खुशी खुशी तयार होताल बरोबर आहे की नाही. सो ऑलवेज ट्राय टू राईट डाऊन द फॉर्म्युला इन केस ऑफ इन टर्म्स ऑफ 10K पावर.
मग तो एक 60 का असना 600 का असना किंवा 6000 का असना. सो इथं कळलं एक बबल होता, त्याची रेडियस 2 सेंटीमीटर होती आणि त्या 2 सेंटीमीटरवरनं 8 सेंटीमीटर वाढवायचं होतं. ते वाढवण्याच्या नादात जी एनर्जी वाढली आहे ती एनर्जी आपल्याला मिळाली आहे, हां ती एनर्जी मिळाली आहे 45.12 इंटू 10⁻⁻4 जूल. ओके या. सो बच्चा पार्टी सरफेस एरिया ह्या केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. ठीक आहे या. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. मग तुम्हाला आता वॉटर सोल्युशनबद्दल कळलंच असेल की सोल्युशन जर असेल तर सरफेस टेन्शन फक्त काळजी घ्यायची की ट्वाईस घ्यायचा. ओके बर. आता तुम्हाला मी घेऊन जातो पेज नंबर 63वर. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी पेज नंबर 63वर या. पेज नंबर 63वर या चला. आणि क्वेश्चन नंबर 78 करायचा सर्वांनी. मग आपण येऊयात पेज नंबर 63वर. क्वेश्चन नंबर 78. क्वेश्चन नंबर 78 काय मग आता. तर त्यांनी दिलं आहे एक एअर बबल आहे ज्याची रेडियस आहे एयर बबल. ओके जिसका रेडियस दिया है 0.2 मिली. नाही प्रेशरमध्ये आलो का आपण. हे अजून ते घेतलंच नाही. सॉरी या. पेज नंबर 61वर या. क्वेश्चन नंबर 68. हां ते तो पार्ट घेतलाच नाही अजून. 61 आणि पेज नंबर 61 क्वेश्चन नंबर 68. थोडंसं आता सगळं 60 झालं आहे. हां 68 यहाँ पे दिया है कैलकुलेट द वर्क डन. स्टार्टिंगलाच म्हणलं आहे वर्क डन फाइंड आउट करा. मी इथं लिहितो टू फाइंड क्या वर्क डन. ओके वर्क डन क्या है भाई ऐसा पूछा है. तो वर्क डन पुढे काय म्हटलं आहे कशाचं वर्क डन. तर ते म्हणतायत एक स्पेरिकल ड्रॉप आहे मर्क्युरीचा. एक स्पेरिकल ड्रॉप ऑफ मर्क्युरी. त्याची रेडियस दिली आहे त्यांनी 2 mm. फॉल्स डाऊन फ्रॉम ए हाईटवरनं फॉल डाऊन झाला आणि तिथं जाऊन त्याचे रूपांतर ड्रॉपलेट्समध्ये झाले. आता मर्क्युरी जर बघितलं तुम्ही कधी थर्मामीटर फोडलाय का रे लॅबमध्ये, फिजिक्सच्या लॅबमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये. जर फोडला नसेल ना तर आपलं ज्या दिवशी सेंड ऑफ बिंड ऑफ असेल ना कॉलेजच्या लॅबमध्ये जर जायला संधी मिळाली ना त्या दिवशी डायरेक्ट म्हणजे इंटेन्शनली फोडू नका किंवा एखादा प्रयोग करताना मुद्दामून फोडून बघा थर्मामीटर. तसे आपण लॅबचे चार्जेस भरलेले असतात बच्चा पार्टी लोक. ठीक आहे सो त्याच्यामुळे बिंदास फोडायचा. तर तुम्ही पाहताल त्या थर्मामीटरमध्ये ना हे टाकलेलं मर्क्युरी असतं. मर्क्युरीचा बल्ब असतो. मग त्या मर्क्युरीमधनं आहे ना ते मर्क्युरी एवढी व्हॉलटाईल असते ना लय छोटे छोटे पार्टिकल्स बनतात एकदम छोटेसे. सिल्वर कलरचे असते मर्क्युरी सिल्वर. तर मला आठवतं आहे आमच्या वर्गात एका पोरांनी फोडला होता. सरनीला इज्जत काढली होती त्याची. प्रॅक्टिकललाही त्याला मार्क कमी दिले होते टर्मवर्कला. ठीक आहे तर तुम्ही तुमचा सर जर तसा कडक असेल तर लई तसे काही प्रयोग करू नका. सर घ्यायचा घरच्यांना बोलून नाही तर मोकार तमाशा होऊन जायचा. ते प्रयोग राहायला बाजूलाच की ड्रॉप्लेट्समध्ये कन्व्हर्जन करायचे. तर इथं जे ड्रॉपलेट दिलेत ना तर रेडियस दिली 2 mm आणि ड्रॉपलेट्स दिलेत बच्चा पार्टी मिलियन ड्रॉपलेट्स. मिलियन. कोई बताएगा मुझे मिलियन मतलब क्या रे कितना व्हॅल्यू बोलो. मिलियन ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट झालं. मिलियन हाईटवरनं फॉल झाला आणि खाली त्याचे लगे मिलियन ड्रॉपलेट्स तयार झाले असं ते म्हणता येते. ब्रेक्स इन टू मिलियन ड्रॉपलेट्स ईच ऑफ द सेम साइज. द सरफेस टेंशन ऑफ मर्क्युरी दिया है. मर्क्युरीचं सरफेस टेंशन दिलं आहे त्यांनी यस टी लिहितो. तर 0.5 न्यूटन पर मीटर ये सरफेस टेंशन दिया है मर्क्युरी का. वर्क डन फाइंड आउट करने के लिए बोला है. बिग ड्रॉप का रेडियस है 2 mm. 2 mm ला आपण लिहितो 2 × 10⁻³ मीटर. आणि जे नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत ते किती आहेत बच्चा पार्टी 1 मिलियन. बच्चा पार्टी ज्यांना माहीत नसेल 1 मिलियन काय असतं तर तुमच्यासाठी सांगतो 10 लाख असतात. काय असतात 10 lakhs. आणि 1 लाखावर किती शून्य असतात रे. 1 लाखावर किती शून्य असतात. मग 10 गुणिले 1 लाख म्हटलं तर 10⁵. ओके एकावर 5 शून्य म्हणजे 10वर 5 शून्य असं लिहितात 10⁵. सो n = ये व्हॅल्यू बना 1 मिलियन. 1 मिलियन म्हणजे काय लक्षात ठेवायचं सर्वांनी आता 10 लाख. 10 लाख. ओके सो मग
10 इंटू 10⁵ म्हणजे टोटल किती झाले मग आपले, हा 10चा पॉवर 1 इथला 5, 1 इंटू 10⁶ लिहून टाकतो, म्हणजे ड्रॉपलेट्स एवढे तयार झाले. कळलं? दिस इज सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी. ओके, मग आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, वर्क डन. बच्चा पार्टी कुठली केस, मला तर दिसतंय बाबा ड्रॉपचं कन्व्हर्जन झालं ड्रॉपलेट्समध्ये, एन ड्रॉपलेट्समध्ये. एनर्जी काय झाली, ॲब्सॉर्ब की रिलीज, ड्रॉप टू ड्रॉपलेट्स. आठवा बोला Absorb. Absorb. एनर्जी ॲब्सॉर्ब, Absorb. एनर्जी ॲब्सॉर्ब. आणि सरफेस एरिया हे बघा, ड्रॉप पासनं एन टाइम्स झाले ड्रॉपलेट. हा, एन टाइम्स असं लक्षात ठेवायचं, ड्रॉप पासनं एन टाइम्स ड्रॉपलेट झाले तर सरफेस एरिया इन्क्रीजेस, सरफेस एरिया इन्क्रीजेस. ठीक आहे, अशा केसमध्ये. ठीक आहे, MCQ साठी आहे, आपल्याला ते काय तसं विचारलेलं नाही त्यांनी, पण आपण आपली मसल मेमरी डेव्हलप करतोय. वर्कडनचा फॉर्म्युला सांगा, वर्कडनचा फॉर्म्युला. अनिकेत, आदित्य भांड, उदावंत, पटारे. 4 pi surface tension in bracket n r square minus capital R square. ओके, पहिल्याच पेजवर लिहिलंय, ज्यांना आठवत नसेल व्हेरी गुड. ज्यांनी सांगितलं आता, मी नाव नाही बघू शकलो, पण पहिल्याच पेजवर लिहिलेलं आहे मी, वर्क डन ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स. परत एकदा दाखवतो, जे कोणी लेट जॉईन झाले असतील, हे बघा, ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स, डेल्टा ई, त्यालाच काय म्हणतात, वर्क डन 4 पाय ST NR² मायनस कॅपिटल R². बरोबर? अरे बरोबर का? तुम्ही नाही म्हटले तरी मी करणार आहे, तेच फॉर्म्युला वापरणार आहे, आणि मी लॉजिक पण समजून सांगितलं. जरी एखाद्याला येत नसेल तर वर्क डनचा फॉर्म्युला 4 पाय ST इन ब्रॅकेट. हां, अभी बोलो, तो ड्रॉपलेट्स ही फायनल व्हॅल्यू आहे आणि ड्रॉप ही इनिशियल व्हॅल्यू आहे, म्हणून हमेशा 4 पाई ST इंटू चेंज इन एरिया, फाइनल माइनस इनिशियल, तो उसका 4 पाई ऑलरेडी कॉमन निकाला है, NR² माइनस कैपिटल R². ओके फाइन, यहाँ तक चीज़ें क्लियर, फाइन यहाँ तक चीज़ें क्लियर बच्चा पार्टी. हां ठीक आहे. सो मग नेक्स्ट मला घेऊन जायला आवडेल आता. बघा काय करतोय आपण. व्यंकटेश, दोंदे, गुले, पेरे, मुठे, मटकर, मोरे, तनुजा मोरे, स्वप्नील पठाडे, लबडे, वाघमोडे, तोरडमल, साबळे. बघा आता काय करतोय मी. तर आपल्याला काय दिलेली, कुठली रेडियस दिलेली आहे आपल्याला, तर कॅपिटल R दिलंय आणि इथं तर स्मॉल r आलाय. कसा रिप्लेस करणार, आठवतोय फॉर्म्युला, 4 पाय ST हा n is replaced as, sorry, R² is replaced as capital R square upon n to the power 2/3. व्हेरी गुड. अरे. आता ही स्टेप परत समजून सांगणार नाही, ऑलरेडी झालेली आहे, मी केलंय हे. R² इज इक्वल्स टू कॅपिटल R² अपॉन n to the power 2/3. ज्यांना नसेल समजली त्यांनी आता परत व्हिडिओ बघावं लागेल. R² कॉमन घ्यायचा. आता ही पण स्टेप नाही सांगणार. 4 पाय ST, हाँ बोला, कैपिटल R² n to the पावर डायरेक्टली लिखता अभी 1/3 माइनस 1. समझ में आया भाई. तो वर्क डन 4 पाय ST ची व्हॅल्यू आहे, R ची व्हॅल्यू आहे आणि n ची व्हॅल्यू पण आहे. मग सांगा 4 पाय, बोलो ST का वैल्यू कितना था, वो था सर 0.5. R ची व्हॅल्यू किती होती, रेडियस कॅपिटल R 2 इंटू 10 to the power -3. त्याचा काय घ्यायला विसरायचं नाही, स्क्वेअर. हे बघा, मी बच्चा पार्टी असं जात असतो, 4 आधी घेतला, हा घेतला, पाय आधी घेतला, पाय नंतर घेतला, ST ची व्हॅल्यू आहे माहिती, टाकून द्या, R ची व्हॅल्यू आहे माहिती, टाकून घ्या, त्याचा स्क्वेअर घेतला काळजीने. हां, आता n ची व्हॅल्यू सर 10 to the power 6 आहे, 1 इंटू 10 to the power 6, त्याचा ब्रॅकेटचा क्यूब रूट आहे हा. 1/3 म्हणजे क्यूब रूट, फक्त 3 असतं तर क्यूब, आणि 1/3 म्हटल्यावर क्यूब रूट. बरं, आता इथं काय काय होईल मला सांगा. सर मला असं दिसतंय 4 पायची व्हॅल्यू सर मी 3.14 टाकतो. 0.5ने मल्टिप्लाय करण्यापेक्षा सर मी याला 0.5च्या ऐवजी अर्धा लिहितो, 1/2 चालेल का. 2चा स्क्वेअर लिहिला सर 4,
10⁻³ स्क्वेअर आहे. आता बच्चा पार्टी आज मॉर्निंग बॅचला एक कार्यकर्ता भेटला होता, त्याला म्हणलं सांग भाऊ 2⁻³ स्क्वेअर काय. त्या भाऊने सांगितलं सर 2चा स्क्वेअर 4 आणि हे बघा सर इथं मी -3चा स्क्वेअर घेतोय, मग -3चा स्क्वेअर झाला सर 10⁹. म्हणलं बरं ठीक आहे, प्लस की मायनस. तर तो भाऊ म्हणला +9. म्हणलं का बरं. तो म्हणला सर -3चा स्क्वेअर केल्यानंतर -3 × -3 +9 येतो म्हणे सर. वा 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 म्हटलं बाळा कोणत्या शाळेत शिकले तुम्ही, तुम्हाला जेई द्यायची नीट द्यायची, तुम्हीच आपलं सक्सेस सायन्स अकॅडमीचं नाव रोशन करणार, तुमच्या आईवडिलांचं नाव रोशन करणार. म्हटलं लय भारी. भावांनो लॉज ऑफ इंडायसेस शिका रे, लॉज ऑफ इंडायसेस. A⁴ असं जर असेल तर दोघांच्या पॉवरची मल्टिप्लिकेशन होते सर. ठीक आहे, असा शोध लावायचा नाही. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या नातवंडांना पतवंडांना इम्प्रेस करू पाहताय, जसं न्यूटन बाबाने केलं, पास्कल लॉने केलं, ॲम्पियर बाबाने केलं, फॅरेडेने केलं, थॉमस एडिसनने केलं. सगळ्यांनी स्वतःची नावं लावून ठेवले, शोध लावले आणि इम्प्रेस करायला गेले. ठीक आहे, सो तसं तुम्ही करू नका. 2⁴ 10⁻³ × 2 बोलो. आवाज -6. निकला -6. हाँ 1 × 10⁻6⁴ क्या लिखूंगा. 10⁻². यस 10⁻6⁴ तो ये लिखेंगे 10⁻6 × 1/3. 3 2 6. 10⁻² बन गया. आणि 10⁻² म्हणजेच किती रे, 100. बरोबर का. बरं आता ह्या दोनाने जो 0.5चा 1/2 लिहिला होता, दोनाने भाग देऊन घ्या, काहीतरी होईल. तोडकं मोडकं कमी जास्त होऊन जाईल. हा 2 लिहिला सर इथं. 2 × 3.14 सर 6.28 झालं. गुणिले 1 लिहायची गरज नाही आता, डायरेक्ट 4 लिहिला. × 10⁻6 × 100 - 1 इज हाऊ मच. बोलो 99. 99. Can I write 99 in terms of 9.9? 9.9च्या टर्म्स मध्ये लिहायचं का. सोपं होईल जाईल काहीतरी कॅल्क्युलेशन तेवढंच. हां सो दिस इज वर्क डन. एवढं करणार कॅल्क्युलेशन बच्चा पाठी. चला बरं सांगा बरं पटकन जूनमध्ये. मी तोपर्यंत पाणी पितो, घसा कोरडा पडलाय वाकसरांचा बडबड करून करून. हा 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 हा. तोपर्यंत मला सांगा हे अंजली एस नावाने कोण जॉईन झालंय. अंजली कुठून जॉईन झालात आपण, काय नाव आहे आपलं. शिंदे आहेत का आपण, अंजली शिंदे. अंजली नाम तो सुना होगा. ते शाहरुख खानचा तो पिक्चर नाही का, तो काय तो आपला कुछ कुछ होता है मूवी बघितलाय का तुम्ही. कुछ कुछ होता है त्याच्यात नाही का त्या काजोलचं नाव अंजलीच असतं ना. हाँ तो अंजली मतलब अंजली नाम तो सुना होगा. तो अंजली आपका नाम क्या है, पूरा नाम क्या है और आप कहाँ से जॉईन हुए हैं. अश्विनी पटारे आपण कुठून जॉईन झालात कळेल का आम्हाला. आज आपण पहिल्यांदाच उगवलेले दिसतात ते. अथर्व बोक्से आपण तर कायम असतात. आपण कुठून जॉईन झालात कळेल का आम्हाला. 2.486 × 10⁻6. बघून घ्या तेवढं, बघून घ्या, कॅल्क्युलेशन करा. अथर्व कुठून जॉईन झालात. अथर्व मुलगा आहे की मुलगी आहे. कारण काय होतं कधी कधी आपण आई वडिलांच्या नावाने जॉईन होतोय, सो म्हणून विचारलं. अंजली यस. तुम्ही डायरेक्ट कुछ कुछ होता है मूवी मधून जॉईन झालात का. अश्विनी पटारे आपण कुठून जॉईन झालात. नेवासा. अश्विनी आईचं नाव आहे का पटारे. हो. अच्छा अच्छा बरं. नेवासा कुठल्या कॉलेजला आहे मग आता. तुमचं नाव काय. बेले. तुमच्या नावाने विचारत जाईल ना तुम्हाला. हा तुमचं नाव सुमित. समर्थ. ओके समर्थ. हा बेलेकर कॉलेज. विगे सर आहेत का. आहे ना. अथर्व बोक्सेचं नाव आवाज निघला बोल लगेच. अथर्व काय नाव आहे भाई तुझं.
अथर्वच. अथर्वच आहे का? ओके, मला वाटलं आई वडिलांचं आहे की काय, म्हणजे नाही का वडिलांचं आहे की ना. हा, विगे सरांना आपला राम राम सांगा, म्हणायचं ते वाघ सरांचे क्लासेस करतो म्हणा मी, सक्सेस सायन्स अकॅडमीचे वाघ सर, ते ओळखतात मला. ओके. बर हो. ओके, त्यांना सांगा. आणि हे बघा बच्चा पार्टी, क्लास लावणं हा कमीपणा नाही आहे, किंवा तुम्हाला वाटेल अरे आपला शिक्षक आपल्याविषयी काय विचार करेल. प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे की तुमचं पुढचं जे फ्युचर आहे ना ते फक्त क्लासेसवर आहे. ठीक आहे. कारण जी डेफ्थ क्लासेसमध्ये मिळते ती डेफ्थ तुम्हाला कॉलेजमध्ये मिळणार नाही. पण कॉलेज हे ऑफिशियल माध्यम आहे ज्यातनं तुमची 12वी होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे कॉलेज पण गरजेचं आहे. म्हणजे ॲडमिशन घेणं कॉलेजला गरजेचं आहे. बरं, मस्के, नवनाथ मस्के कोण आहे? मुलगा आहे की मुलगी आहे? कुठून जॉईन झालात आपण? बाकीच्यांना मी ओळखतो म्हणून मी विचारतोय तुमचे नाव. हा, डोंट बी म्हणजे ऑकवर्ड फील करू नका. पठाडे, स्वप्नील पठाडे, मला आजच तुमची नावं दिसतात म्हणून विचारतोय मी तुम्हाला. वैभव माटकर का मतकर? वैभव मतकर नावाने कोण जॉईन झालंय? आवाज नाही आला तुमचा, बोला, परत बोला. बहुमतकर. वैभवच आहे तुमचं नाव? हो. वैभव, कुठून आहे तुम्ही जॉईन झालात? जवखेडे खालसा. कुठे आलं हे जवखेडे खालसा? पाथर्डी? तिसगाव पाशी. हो, पाथर्डी. ओके. ते मध्ये एक जवखेड्याला प्रकरण झालं होतं, ते तुमचंच गाव का? हो, तेच. गाजलं होतं, खूप मोठं प्रकरण आहे ना. हो. ओके. वैभव मग आता कॉलेजला कुठे आहेस? शेवगाव. शेवगावला कुठलं कॉलेज? आबासाहेब काकडे. काकडे. ओके. आणि मग आपल्याविषयी कुणी सांगितलं तुला? भांडादित्य. अरे, आदित्य भांड मित्र आहे होय. बर, ठीक आहे. हो. चालेल, छान. ओके वैभव, करत जा सेशन. हां, ठीक आहे. आणि हो. पठाडे, स्वप्नील पठाडे, तुम्ही काही बोलले नाही, आवाज नाही आला मला. बरं, चला. हा सर. हां, स्वप्नील, कुठून जॉईन आहेत तुम्ही? नेवासा. नेवासा. तुम्ही पण नेवासा? बेलेकर कॉलेज का? हा. अरे वा, बेलेकर कॉलेज. मग तर आपल्याला तुमच्या विगे सरांचा सत्कार करावा लागेल, एखादा पुष्पगुच्छ देऊन. पण मग तुम्हाला कुणी रिकमेंड केलं? आमच्याविषयी कुणी रिकमेंड केलंय? अथर्व, समर्थ, व्यंकटेश पवार. व्यंकटेश बेलेकर कॉलेजला आहे का? नाही, तो त्रिमूर्तीला आहे. त्रिमूर्तीला आहे का? मग 10वी पर्यंत सोबत होते का तुम्ही? हो. ओके, ठीक आहे. सो व्यंकटेश आमचा फॅन आहे का, असं म्हणूयात का मग आम्ही? का आमचा कूलर आहे हो. की आमचा एसी आहे व्यंकटेश? काय आहे नेमकं? एसी एसी. एसी आहे. ओके. काहीच नाही. काहीच नाही आहे? अरे यार, नाराज केलं यार तुम्हाला. हे असं निगेटिव्ह नाही बोलायचं यार, एखाद्याचा उत्साह वाढतं ना. ती निगेटिव्हिटी कमी करायची मला. तुम्ही माझ्यासोबत राहा वर्षभर, सगळी निगेटिव्हिटी तुमची कमी करतो. अंजली, यस अंजली, कुछ होत आहे. सांग बाबा, तू कुठून आली आहे, काय आम्हाला कळू दे तरी, थोडं इंट्रोडक्शन दे, तेवढंच आमच्या मनाला काहीतरी छान वाटेल. बरं, ॲन्सर आलाय का कुणाचं? तोपर्यंत सांगा. अथर्व बोक्से. सो आय हॅव. हां, बोला, कोण बोलतंय? 2486.88. 2.48 into 10 raised to minus 3 joule. और बापरे, कॉम्पिटिशनच लागली वो डायरेक्ट. 2.48 into 10 raised to minus 3 joule. राणी गीतेचा आवाज लयच मोठा, राणी सारखा आला. हां, 2 पॉईंट किती? 2.48. असायचं नाही. 2.48 इंटू 10 to the power minus 6 joule. Minus 3 -3. joule. हां, -3 आला का? हो सर. ओके. बघा रे बाबा, चेक करा बरं का, मला माहित नाही. तिने सांगितलं आन्सर, तुम्ही चेक करा बाबा. पुस्तकात काय आहे पाहू द्या मला. फायनल आन्सर आहे 2488 इंटू 2488. हां, ठीक आहे, म्हणजे आपलंही येते. इंटू 10 to the power -6. ओके, डेसिमल लेफ्ट शिफ्ट केला. येस, ओके, फाईन. आय एम फाईन विथ दिस. राणी गीते, ओके, वेल डन. चलो, आहे आपल्याकडे 3 मिनटं. बनकर सर यायच्या आतमध्ये आपण लगेच पुढचे एक प्रश्न घेऊन टाकतो. ओके. सो कुठे गेलं आपलं पेज? हां, पुढच्या पेजवर जातो आपण.
जावखेड़ खालसा, ये तो आदित्य भांस। ओके बच्चा पार्टी नेक्स्ट क्वेश्चन। तो आपका क्वेश्चन है 69, क्वेश्चन नंबर 69 देखो। ए ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस पॉइंट, परत मर्क्युरीचं बरं का, ड्रॉप ऑफ मर्क्युरी क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन घेतोय मी 69। आणि हेच क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये विचारले जातात, आपल्याला प्रॅक्टिस करून हे फास्ट करायचं आहे। आता ते पुढे सांगेल मी तुम्हाला, ज्यावेळेस आपण CET सुरू करू ना ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यावेळेस बघा तुमचे किती स्पीडअप होतील कॅल्क्युलेशन। पण आता आपल्याला 1 स्टेप ॲट अ टाइम जायचं आहे। कॅपिटल R आहे 0.2 सेंटीमीटर इज ब्रोकन इंटू 8 ड्रॉपलेट्स, याला ब्रेक केलं आहे 8 ड्रॉपलेट्समध्ये, 3 आणि 3 6 आणि 2 8। बरं यांची व्हॅल्यू लिहिली मी 8, यांची व्हॅल्यू इथं लिहून टाकतो बाबा 8 ड्रॉपलेट्स। डायग्राम मी तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी टाकतो कन्सेप्ट। कॅपिटल R घेतलाय 0.2 सेंटीमीटर, 0.2 सेंटीमीटर कॅन बी रिटन ॲज 0.2 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर, आणि 2 इंटू 10 टू द पॉवर डेसिमल शिफ्ट केला -3 मीटर लिहून टाकला। फाइंड द वर्क डन इफ द सरफेस टेंशन, वर्क डन फाइंड आउट करायला सांगितलंय आपल्याला। इफ द सरफेस टेंशन का जो वैल्यू है वो दिया है आपको 435.5 डाइन पर सेंटीमीटर, ठीक है। आता बच्चा पार्टी देखो, ये जो यूनिट दिया है ना, ये CGS यूनिट आहे हा, सरफेस टेन्शनचं CGS यूनिट। मग याला कन्वर्जन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे। मला पहिल्यांदा सांगा 1 डाइन हे कशाचं युनिट आहे? डायन नाही बच्चा पार्टी, लग्न झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात येणार आहे डायन, ठीक आहे, आत्ता नाही। पण दिस इज नॉट डायन, दिस इज डाइन। सॉरी ज्यांना कुणाला वाईट वाटलं असेल सॉरी। हां पण जी फॅक्ट आहे ती आम्ही सांगतो। सो डाइन 1 डाइन सांगा, 1 डाइन इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पॉवर 10 raised to -5 न्यूटन, and 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पावर -2 मीटर। तो ये कन्वर्जन भूलने का नहीं, और अगर भूल गए बच्चा पार्टी तो आंसर तो राइट आएगा लेकिन पावर गलत आ जाएंगे, और पावर गलत आया तो आपका आंसर गलत कंसीडर किया जाएगा, न्यूटन मीटर, ठीक है। दो योर वैल्यू मैचेस, अगर पावर नहीं आता करेक्ट तो आपका आंसर गलत है। सो -2 -5 कट हो गया, -3 बचेगा, तो मेरा फाइनल आंसर है 435.5 इंटू 10 टू द पावर -3। अभी इसको मैंने न्यूटन पर मीटर में कन्वर्ट कर दिया। ओके नाउ कमिंग बॅक, पटकन चला आता ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स केस सांगा। वर्क डन विचारलंय, ड्रॉप इंटू ड्रॉपलेट्स, हे बघा वर्क डन हे फाइंड आउट करायचंय बरोबर। हे सगळ्या गिवन थिंग्स होत्या बरोबर। तर सांगा मग आता मला फॉर्म्युला सांगा वर्क डनचा। work done is equal to हां 4 pi surface tension in bracket square n small r square minus capital R square bracket अरे बाबो ये तो PT उषा से भी फास्ट निकली राणी गीते, एवढं नका पळू। हां अरे वाघ सर लय भारी शिकवतील असं चर्चा व्हायला लागेल मग लोकांमध्ये, ठीक आहे। अरे आपण सामान्य माणूस, हाडामासाचा शिक्षक आम्ही, हे की नाही। काय आहे की गुरुकुल पद्धतीचे शिक्षण देण्यावर आपण बिलीव्ह करतो, एवढे फास्ट आन्सर नका देत जाऊ। पण ठीक आहे, कौतुकास्पद आहे, ठीक आहे। 4 पाय ST डायरेक्टली तो आता फॉर्म्युला, आता परत कन्वर्जन नहीं करत। 4 पाई ST इंटू कैपिटल R स्क्वायर कॉमन निकालता, क्यों? बिकॉज कैपिटल R इज दिया है सर, और n में ये R स्क्वायर मैंने रिप्लेस किया था पिछले 2 न्यूमेरिकल में, तो डायरेक्ट लिखता यहाँ पे n टू द पावर 1/3 -1, यहाँ पे कमेंट में लिख दिए देता R स्क्वायर रिप्लेस किया था मैंने कैपिटल R स्क्वायर अपॉन n टू द पावर 2/3। कैलकुलेशन सॉल्व केले, ऐसा आया था मेरा आंसर, बराबर की नहीं। वर्क डन इज इक्वल्स टू सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली आहे का, किती दिली आहे? 435। 435ला परत असं लिहितो 4.35, चालेल का? 435.5 होता, त्याचाही डेसिमल अजून 2 ने शिफ्ट करून घेतला डाव्या बाजूला, एकदम छोटं करून टाकतो त्याला 4.355, आणि नंतरून शॉर्टकट मारून टाकू त्याचा +2, डाव्या बाजूला गेलं तर +2, ऑलरेडी 10 टू द पावर -3 होता, तर हा +2 -3 कॅन्सल बनेल, काय बनला 4.3, आणि त्याला पण राऊंड ऑफ करून टाकूयात
4.35 ला लिखता हूँ 4.44 चलेगा 10 to the power माइनस न्यूटन पर मीटर, ठीक है। सो बच्चा पार्टी इतना क्यों लिखने का भाई, चलो उसको शॉर्टकट में लिखा 4.4 इंटू 10 टू द पावर -1। रेडियस कितना था भाई ऊपर, 2 इंटू 10 टू द पावर -3, 2 इंटू 10 टू द पावर -3 चा बनवला स्क्वेअर इंटू यांची व्हॅल्यू किती होती, यांची व्हॅल्यू 8, 8चा क्यूब रूट 1/3 -1 बच्चा पार्टी सोपं आहे ना आता। 4 इंटू 3.14 इंटू 4.4 10 टू द पावर -1, 2चा स्क्वेअर 4 इंटू 10 टू द पावर -3चा 2 -6 आणि 8चा क्यूब रूट 2 -1। ओके ओके का, करता येईल का आता कॅल्क्युलेशन, आता सोपं करून ठेवलं की नाही, बघा बघा बघा। अरे बापरे 2 - 1 लिहिण्याची गरज नान। अरे वा 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 वाह सर, इंग्लिश में भी कविता बना रहे बाबा। मी कविता बनवतो बरं का, कोरोनाच्या काळात कविता बनवलेल्या आहेत मी 2-4, मी ऐकवेल कधीतरी तुम्हाला, ठीक आहे। आता आज नको, आज आता कसं आहे म्हणजे वीकेंड आहे ना आता, उद्या काय लेक्चर नाही काय नाही, घशाला आराम आज आणि शनिवारी आपलं फिक्स आहे, शनिवारी हॉटस्टारवर किंवा ते ॲमेझॉन प्राईमवर नेटफ्लिक्सवर एखादा पिक्चर सर्वांसोबत पाहायचा असतो, घरच्यांनाही दाखवायचा असतो, सबस्क्रिप्शन घेऊन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काय लोड नाही, ठीक आहे। ओके सो चला ॲन्सर सांगा, आणि ज्यांना कोणाला ॲन्सर येत आहे त्यांनी मी सांगतोय ते क्वेश्चन्स आता होमवर्क म्हणून करायचे आहेत। आमचा एक सर होता, तो म्हणायचा तुम्ही आपलं तुमच्या मनाला सांगायचं मला ही गोष्ट करायचीच आहे, चला महत्त्व द्यायचं चला। मग आम्ही त्याचं नाव च सर म्हणून टाकलं होतं, ठीक आहे। आम्ही तेव्हापासून त्यांना च सर म्हणायला लागलो, ठीक आहे। तर कधी आले की म्हणायचं चला महत्त्व द्यायचं चला, ठीक आहे, मला ही गोष्ट करायचीच आहे, ठीक आहे सर, ठीक आहे च सर। क्वेश्चन पेज नंबर 61, क्वेश्चन नंबर 70 होमवर्क, क्वेश्चन नंबर 71 होमवर्क, क्वेश्चन नंबर 72 होमवर्क, क्वेश्चन नंबर 74 होमवर्क। वा 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 सर, आज तर तुम्ही काय लयच होमवर्क देऊ राहिले। क्वेश्चन नंबर 75 त्यानंतर होमवर्क, बस बस बस, बच्चों की जान लोगे क्या सर? अरे नहीं सर, जान नहीं लेते, संडे है संडे, वैसे भी उनको क्या काम है, इधर उधर से कुछ तो देख के ही लिखने वाले वो लोग, ठीक है। चलो बच्चा पार्टी, तो चलो आपकी ज़्यादा जान नहीं लेता और आपसे कहता हो अलविदा, ठीक आहे, चालेल बच्चा पार्टी। सो थँक्यू, यस रिअली ॲप्रिशिएटिंग व्यंकटेश पवार, आदित्य भान, तुम्ही इतक्या साऱ्या तुमच्या मित्रांना आमच्याबद्दल रिकमेंड करतायत, आणि यस वी रिअली ॲप्रिशिएट युअर वर्क। तुम्हाला जर आपले सेशन्स आवडत असतील बच्चा पार्टी लोक, तर तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना आमच्याबद्दल रिकमेंड करू शकता। जेवढ्या मित्रमैत्रिणींना रिकमेंड करताल अपॉन देअर ॲडमिशन कन्फर्मेशन आम्ही देत असतो तुम्हाला एक छोटंसं सप्रेम भेट गिफ्ट, डिजिटल वॉच, ठीक आहे। तर तुम्हाला आपले सेशन्स आवडत असतील तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना आमच्याबद्दल रिकमेंड करा। आणि हां, तुम्ही जे रिकमेंडेशन करताय तर हे वर्षभराची मेहनत आहे बच्चा पार्टी, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं आहे, आणि जर घर बसल्या तुम्हाला जर असं चांगलं कोचिंग मिळत असेल तर वाय नॉट, ठीक आहे। ज्यावेळेस हे बघा, आपण आहे ना मनुष्य म्हणून आहे ना फक्त स्वार्थी विचार करतो, यार मला एखादी चांगली गोष्ट मिळाली ना तर मी ती दुसऱ्याला का देऊ, किंवा असंही वाटतं अरे यार म्हणजे मी क्लास लावले आणि मग मला फेल्युअर आलं तर मला माझे मित्रमैत्रिणी चिडवतील, म्हणतील अरे याला क्लास लावूनही काय मार्क नाही पडले आणि आम्हाला न क्लास लावता चांगले मार्क मिळाले, चिडवाचिडवी चालती। तो निगेटिव्ह अप्रोच ठेवूच नका बच्चा पार्टी। मार्क्स तुमच्या हातात आहे की नाही हे तुम्ही नाही ठरवत, आणि तुमचं हे 12वीचं वर्ष ठरवणार नाही आहे की तुमची लाईफमध्ये उद्या सपोज एखाद्याला असंही होऊ शकतं, एखाद्याला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मिळेल, एखाद्याला विळद घाटातलं कॉलेज मिळेल, नगरमधलं छत्रपती मिळेल, बट स्टील लाईफमध्ये
जो नगरमध्ये टर्न झालेला मुलगा आहे, नगरमध्ये शिकलेला मुलगा आहे, तो लाईफमध्ये कदाचित तुमच्या पुढे निघून जाईल आणि COP मधला मागे राहील. तर हे सगळं बेस्ट असतं नॉलेजवर, तुमच्या स्किलवर. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस हायर करतात ना लोक, तर तुमचं नॉलेज, तुमचा ॲटिट्यूड आणि तुमचं स्किल पाहिलं जातं मार्केटमध्ये. सो ओव्हरऑल तुमचं डेव्हलपमेंट करा आणि मग ओव्हरऑल ग्रोथ कुठे मिळते, फक्त अभ्यासाच्या बाबतीत नाही. कदाचित एखाद दुसऱ्याला 10-5% कमी जास्त मिळू शकणार आहे. सो त्याच्यामुळे असं नाही ट्रीट करायचं की यार नाही मग माझं नुकसान होईल किंवा मला मुलं चिडवतील, मला मित्र चिडवतील, असं नसतं. ठीक आहे, ते तुमचा खूप छोटा अप्रोच झाला, खूप छोटी सोच झाली. सो लॉंग टर्म मोठी सोच ठेवा की अरे मला चांगलं मिळतं आहे आणि मी इतरांसाठी चांगल्या गोष्टी केल्या तर तुमच्या लाईफमध्ये पण चांगल्याच गोष्टी घडतात. ओके, सो थँक्यू बच्चा पार्टी फॉर जॉईनिंग अँड हॅव ए ब्लास्ट ऑन दिस संडे. टुमॉरो संडे. गुड लक. थांबूयात, बनकर सर वाट पाहते ते, रागाने माझ्याकडे पाहत ते. तर बनकर सरही सोमवारी चालले ते. बनकर सर म्हटले मी पण सोमवारी ब्रेक घेतो सर, आता थोडा घसाला ओला करून टाकतो म्हणे सर मी. घसालाच कोरडा पडला असं म्हणत होते सर. ठीक आहे, समजने वालों को इशारा काफ़ी है. ठीक है, यस, गाडेकर जास्तच हसतोय. ठीक आहे, काय हरकत नाही. थांबूयात मग बच्चा पार्टी लोग आणि यस मिलते हैं इन मंडे सेशन. सर 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 फुल हसतंय ते तर. नाही असं काही नाही आहे सर, एकदम काय म्हणतात त्याला, श्रावण बाळ आहेत. हा टेस्ट आहे अथर्व बोक्से. सर अथर्व बोक्सेला नंबर मिळाला की नाही, रोल नंबर वगैरे? त्याला म्हणाय ना मला हे पाठव मला तुझा. अथर्व ज्यांना टेस्ट द्यायची आहे ना, आणि जर तुम्हाला रोल नंबर आणि ID मिळाला नसेल तर प्लीज तुम्ही तुमचं पूर्ण नाव, तुमचा मेल ID आणि मोबाईल नंबर प्लीज सरांना टेक्स्ट व्हॉट्सअप मेसेज करा. सरांचा मोबाईल नंबर आहे, बनकर सरांचा नंबर. यू कॅन सेव्ह हिज नंबर, प्रोफेसर महेश बनकर. सो हिज नंबर इज 78210 79 522. ठीक आहे, 78 210 79 522. ओके, सो यू कॅन सेंड युअर मोबाईल नंबर, युअर मेल ID. हां, मुरमुडे बोला. अनिकेत, अनिकेत. हॅलो. हां अनिकेत बोल. हा सर, मी पण नावाने जॉईन नाही म्हणलं. ओके अनिकेत, ओके, नो इश्यूज. मग अनिकेत पण उद्याची जी टेस्ट आहे ना त्याच्याबद्दलचं हे बोलणं चालू आहे. हो सर. हां, संडेला आपण जी टेस्ट देतो त्याच्यासाठी प्लीज व्हॉट्सअप युअर फुल नेम, देन युअर जीमेलचा ID असेल, जीमेलचा नसेल, याहू बियूज असेल तरी चालेल, बट युअर ईमेल Yes, ID sir. इज मस्ट and your mobile number. Okay, येस सर. yeah, please provide these details and send it on WhatsApp to Professor Mahesh Bankar sir. He is the coordinator of online exam. Yeah, okay bacha party then. Good night, shabba khair. आणि रिव्ह्यू टाकले नाही रे पोरांना तुम्ही. होय, लगेच जॉईन व्हा, जाऊ नका बाबा कुठं. बनकर सर येऊन थांबलेत, माझी ती रोजची सवय झाली. थांबा बनकर सर मेसेज टाका तुम्ही. हां, ते रोजची सवय झाली आपली, जाताना बाय बाय म्हणायची. आणि हां, तुम्ही रिव्ह्यूला क्लिक नाही केलं. आणि बच्चा पार्टी, एकच मिनिट, तुमच्याकडे वेळ आहे का? मी आहे ना तुम्हाला काही माझी बहीण सध्या आहे ना, माझ्या बहिणीबद्दल मी सांगितलं का तुम्हाला? नाही सर. ओके, माझी बहीण गुगल कंपनीमध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. गुगलचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, हे बा समोरच आले स्क्रीनवर गुगल दिसते. तर ती गुगल कंपनीत कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. तिचं जे हे झालं काय, आपलं बी.टेक झालं होतं तिचं कम्प्युटर ऑटोनॉमस कॉलेजमधनं. तुम्ही पण करू शकताल, जसं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. स्क्रीन दिसते सर्वांना? मी 2 मिनटं घेतोय तुमचे जास्त. बनकर सर कॅन आय? येस. या ओके. सो परमिशन घ्यावी लागते सरांची, नाही तर सर नंतर मला शिवाय घालतील. हां, तर येस, मी सांगत होतो. तर गुगल जसं COEP आहे, VJTI आहे मुंबईचं, वालचंद आहे सांगलीचं, तसंच नांदेडमध्ये एक कॉलेज आहे, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेडचं. तर ते जे कॉलेज आहे ते पण गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे, जसं COEP आहे तसं.
तर तिथनं माझ्या बहिणीचं बीटेक कम्प्युटर सायन्स झालं होतं अँड नाव शी इज इन गुगल. शी इज वर्किंग ॲज अ कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर. सायबर सिक्युरिटीमध्ये काम असतं तिचं. तर एकच मिनिट, वेब व्हॉट्सॲपला तिने काही फोटो पाठवले, तर आय वुड लाईक टू शो यू दोज फोटोज. आत्ता ती सध्या स्पेनमध्ये आहे करंटली. तर मला ते दाखवायला आवडेल. रेकॉर्डिंग